तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। उदयपूरच्या थंड अशा झील नगरीमध्ये नारायण सेवा संस्थांकडून 45वा सामूहिक दिव्यांग सोहळा। संस्थांचे सर्वेसर्वा गुरुजी कैलास अग्रवाल तथा सौ कमलावती अग्रवाल यांच्या प्रेरणेने आणि संस्थांचे अध्यक्ष प्रशांत सौ वंदनाताई यांच्या मार्गदर्शनात काल 51 दिव्यांग जोडप्याचा विवाह पार पडला। या विवाहाला देश विदेशातून नारायण सेवा संस्थांना मदतीचा हात देणारे दानदाते जे एका जोडप्याचा कन्यादानाचा संकल्पापासून ते 5-5 जोडप्यांच्या विवाहाचा खर्च देणारे दानदातेच्या सहयोगाने दिनांक 15 मार्चला मोठ्या थाटामाटात पार पडला। आदल्या दिवशी सकाळपासूनच वधूवराकडील मंडळींच्या हळदीच्या कार्यक्रमापासून सर्व लग्न लागेपर्यंतचा विधिवत कार्यक्रम पार पडला। दिव्यांगांना सक्षम बनवून त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारी संस्था म्हणून नावलौकिक नारायण सेवा संस्थांच्या होणाऱ्या 51व्या दिव्यांग वर वधूच्या जे निर्धन निराश्रित ज्यांचे जीवनात आनंद फुलवणारे उद्धारक अशा दानदात्या संस्थाध्यक्ष प्रशांत व सौ वंदन दीदीकडून सत्कार करण्यात आला। यामध्ये डर्बन, दक्षिण आफ्रिका, मॉरिशसचे अतिथींचा तसेच भारतातून आलेल्या पुणे, नागपूर, बुलढाणा, अकोला येथीलही दानदात्याचा सत्कार म्हणून मानव सेवा पगडी उपरणे देऊन सत्कार करण्यात आला। प्रथम पाहुण्यांच्या हस्ते गणेश वंदन, प्रभुराम, शिवाजी, बालाजी यांची आरती करण्यात आली। तसेच या सर्वांची झाकी दाखवण्यात आली आणि त्यानंतर नवदेवीची झाकीची महाआरती करण्यात आली। दिव्यांग वधूवर जोडप्याला कपडे लत्ता, सोने चांदीचे दागिने, मंगळसूत्र, नथ, तोरडी, जोडवेपासून परिवाराला लागणारे गॅस कनेक्शन, अलमारी, भांडी कुंडी, दिवाण त्या अंधनापासून प्रत्येक जोडप्यास संस्थांकडून देण्यात आलं। त्या कामी एका जोडप्यापासून ते 5 जोडप्याचा खर्च उचलणारे दानदाते मंडळी कन्यादान करताना अति आनंदाने स्वतःची मुलगी समजून कन्यादानाचा संकल्प घेऊन दानवीर हजर होते। या शाही अशा दिव्यांग विवाहात महाराष्ट्रातून बुलढाणा, अकोलामधून सुद्धा दानदाते हजर होते। तर देश विदेश प्रांतामधून आलेल्या पाहुणे मंडळी, जोडप्यांचे नातेवाईक निमंत्रित। दानदातेची व्यवस्था उदयपूरमधल्या महागडे सर्वात हॉटेलमध्ये 4 दिवसासाठी सर्व व्यवस्था केली होती। विवाहात पाणी ग्रहण, जुते छुपाई ते आपल्याकडील लग्नातील विधीप्रमाणे सर्व, तर ब्राह्मणच्या हस्ते पाणी ग्रहण, यज्ञ पावित, कन्यादान सर्व विधी पार पाडत मिरवणूक, वरातीमध्ये नाचणे, सर्व सामूहिक सत्कार पार पडले। पाहुणे मंडळींना सकाळी चहा, नाश्ता, कॉफी पासून ते भोजनातही सर्व व्यंजन गोड, तिखट, श्रीमंत भेदभाव न करता जेवणावळीत सर्व असे व्यंजन होते। आम्ही हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समिती म्हणून या विवाहाला बाळासाहेब नेरकर, महादेव नेवारे, सौ अनिता नेवारे तथा बुलढाणा जिल्हा संयोजक नारायण सेवा संस्थांच्या शिला त्र्यंबकराव बोपटे म्हणून हजर राहून 3 दिवस या विवाहास उपस्थित राहून दिव्यांगांसोबत आनंद लुटला। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, उदयपूर। संपन्न होने जा रहा है। कल हल्दी मेहंदी की रस्म हुई थी, आज वरमाला और फेरे का आनंद ले रहे हैं हम लोग। 51 जोड़े अलग अलग कहानियाँ लिए हुए हैं, भारत के अलग अलग राज्यों से हैं, ज़्यादातर राजस्थान से हैं, आस पड़ोस के गाँव से भी हैं। और लेकिन ये हमारी मंत्रणा टीम उनके मध्य रहती है, जो संबंध स्थापित करने की एक दूसरे परिवारों के मध्य कोशिश करती है। यानी हम सारा गृहस्थी का सामान नारायण सेवा संस्थान आमाशय प्रदान कर रहे हैं, जिसमें आप घर जाकर कोई भी आपको सामान खरीदने की आवश्यकता नहीं है, केवल कच्चा सामान खरीदिए। बाकी घर गृहस्थी चलाने के लिए जो बेसिक बुनियादी सामान होता है वो सब इनके पास यहाँ से साथ जा रहा है। और ये जो आए हैं अतिथि, ये अपने बड़े भावों से आए हैं। कोई सोने का मंगलसूत्र दे रहा है, कोई चांदी की पायजब दे रहा है, कोई अंगूठी दे रहा है, बड़े मन से आए। कोई कुकर दे रहा है, कोई अलमारी दे रहा है, बहुत सारी चीज़ें यहाँ भेंट की जा रही है। और मुझे लगता है इनके जीवन में जो दुख रहे हैं आज तक, वो अब आने वाले समय में आज के दिन के बाद सुख में तब्दील होंगे और वो खुशी खुशी अपना व्यस्त करेंगे। आप सबको धन्यवाद, प्रणाम, थैंक यू।